नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज निघालो मी मामाकडे जायला, आणि कारण तुम्हाला समजलं असेल थंबनेल आजचा बघून, तर मामाच्या घराचा मुहूर्ताचा दगड लावायचा ही कोकणातील आपल्या ही गावची परंपरा आहे एक, की ज्यावेळी घर नवीन बांधलं जातं त्यावेळी जो पहिला दगड लावला जातो, पायाचा दगड, त्याला मुहूर्ताचा दगड असं म्हटलं जातं. तर ती विधी त्या ठिकाणी केली जाते. आणि तर तो मुहूर्ताचा दगड लावण्यासाठी मी मम्मीला घेऊन चाललो आहे तिकडे. आणि तर मामाने बोलवलेलं आहे आम्हाला, त्यामुळे निमित्ताने आम्ही चाललेलो आहे त्यांच्याकडे घरी. आणि ही पद्धत काय असते हे आजच्या तुम्हाला मुहूर्ताचं दगड लावणे म्हणजे काय आजच्या व्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सकाळी मी आता सकाळी 7:30 वाजता निघालेलो आहे. थंडी पण जोरदार आहे कोकणामध्ये सध्या. आणि हे बघा कशा वाफा येत आहेत. तर बेकार थंडी आहे, गाडीवरून जायचं, माझे ग्लोव्ज पण फाटलेत. आपण मेनूशी आहे आता, तेवढं खुडखुड आता वाटत नाही थंडी, पण गाडीवर बसल्यावर जबरदस्त लागणार आहे. आणि इकडे बघा सकाळचं धुकं. सध्या आपलं कोकण धुक्यात हरवलेलं असतं सकाळ सकाळी. मी आमच्या भजनाचं ऑफर घातलं आहे. ऑफर का नेहमीच घालतो, कारण बॅगेत ते राहतं व्यवस्थित, गरमा पण वाटतो आणि बॅगेत राहतं पण व्यवस्थित. आणि स्वेटरला खूप जागा लागतो, कारण येताना मम्मी लवकर घरी येणार आहे. मी जरा बाहेर कार्यक्रमानिमित्त जाणार आहे. तिच्या बॅगेत ते राहिलं पाहिजे म्हणून मी अप्पर घेतले. स्वेटर तसंच आहे घरी. कोकणातले पहाट. मम्मी पण स्वेटर घातलेला आहे. माझा हात बीत आता हे व्हायला लागला आहे. चला, धुकं कसलं आहे बघा पुढं. खालून वरती पाणी आणलेलं आहे इकडे मोटार वगैरे लावून या टाकीत. इकडे पूर्ण अशी मामाची जमीन आहे इकडं. आणि इकडे ह्या पूर्ण डायग्राम घराचा आखलेला आहे. त्या ठिकाणी सगळी तयारी चालू आहे. सरणी खतून यांच्याकडे मग मुहूर्त करतात. तयारी चालू आहे. ए तुझ्याकडे शेणा ना हिंदू बायाकडली नंतर बदलत जाणार. पटकन मागील त्याला पुढे ते बघ तिथं पाटावर स्पर्शः तिथिर्विष्णुतावारं लक्षणयोगश्चकणं सर्वम् उभाडे पूर्व पश्चिम नेत्रोदकस्पर्शदाद्य पूर्वोच्चरितवर्तमान एवं गुणविशेषणविशेष्टायां शुभपुण्यतिथौ ममात्मनः सकलशास्त्रपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं यजमानस्य नूतनवास्तु आरम्भकाले प्रीत्यर्थं वास्तुशुद्ध्यर्थं पञ्चगव्य मीलनं करिष्ये. गायत्र्या गोमूत्रं गायचं गोमूत्र कुठं आहे? गायत्र्या गोमूत्रम अंगुष्ठामय गोमयम. गाईचं शेड हे ना. आज्यम सुराणामाहारम आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम. एकपलम घृतम. पाणी दिलं हे तो पाणी होतं.
अपवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतर शुचिः तुळसदे. नाही मग नंतर लागलं. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतर शुचिः. आचमन कर. आचम्य केशवाय नमः. 3 वेळा पाणी प्यायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. एक पळी हातावर पाणी सोड. गोविंदाय नमः. परत 3 वेळा पाणी पी. पहिलं पाणी करून टाक. पहिलं पाणी सगळं करून टाक. हा पाणी काढून घे. वाघजाई भराडी. हा पुष्ट आचमन केलेलं नको. हा घे पळीन पाणी घाल. उजव्या हातात पळी घे. पळीन पाणी घाल. वाघजाई भराडी देवता प्यो नमः. पूगीव्रतांबूल दक्षिणां समर्पयामि. रवणातादि ग्रामदेवता बहुकायादि समस्त रवणातादि ग्रामदेवता प्यो नमः. पूगीव्रतांबूल दक्षिणां समर्पयामि. दत्तात्रय सद्गुरु देवता प्यो नमः. पूगीव्रतांबूल दक्षिणां समर्पयामि. प्रभु रामचंद्र देवता प्यो नमः. पूगीव्रतांबूल दक्षिणां समर्पयामि. रत्नेश्वर महारुद्र संघ परिवार देवता प्यो नमः. पूगीव्रतांबूल दक्षिणां समर्पयामि. अस्मिन् ग्रामे समस्त देवता प्यो नमः. नमस्कार कर. नमस्कारं समर्पयामि. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आता मातृदेवो भव. आईचं स्मरण कर. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आता तुमच्यापेक्षा सगळे मोठे आहेत त्यांना एकच नमस्कार कर. सगळ्यांना सांग एकच नमस्कार करतोय. हा प्रत्येकाला नको. हा हा जागेवरच कर. हा बस. हा बस. नाव काय? राजेंद्र ना. राजेंद्र वर्मणा यजमानो अहम अस्माकं सर्वेषां सकद कुटुंबियानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट नूतन वास्तु आरंभ काले प्रीत्यर्थं वा भूमि खनन दोष परिहारार्थं पृथ्वी वराह कूर्मी शेष इत्यादी. बस ओके. आता पाणी होत. तांब्यात होत ना. तांब्यात पंचगव्येन प्रोक्षयेत अपवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायभ्यंतर शुचिः. देवेश तेजो राशि जगत्रे क्रियमाणं मया पूजां गृहाण सुसत्तम. पूर्णा नाम्ने शिलाय नमः. आवाहनार्थ अक्षरान् समर्पयामि. परत अक्षरहाल नानारत्न समायुक्तं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रत्येदां. पूर्णा नाम्ने शिलाय नमः. आसनस्थाने अक्षरान् समर्पयामि. एक पळी पाणी घाल. पाद्यं गृहाण देवेश त्रैलोक्यं दिविरापो भक्त्या समर्पितं देवलोकरातं नमस्ते. पूर्णा नाम्ने शिलाय नमः. पादयो पाद्यं समर्पयामि. पळीत पाणी घे. नमस्ते देवदेवेश. नमस्ते धरणीधर. नमस्ते जगदाधारो अर्घ्यम्य प्रतिगृह्यता. पूर्णा नाम्ने शिलाय नमः. गंधाक्षर सहित अर्घ्यं समर्पयामि. 2 पळ्या पाणी घाल. गंगा सरस्वती तीरे पयोष्ठी स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं गृहे. पूर्णा नाम्ने शिलाय नमः. आचमनीयं समर्पयामि. कामधेनु समद्भूतं देवर्षं पूजयामि. देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां. थोडं शिल्लक ठेव. पूर्णा नाम्ने शिलाय नमः. पयस्नानं समर्पयामि. 2 पळ्या पाणी घाल. पयस्नानंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानंतरेण आचमनीयं समर्पयामि. सकल पूजार्थे नमस्कारं समर्पयामि. नंतर दही घाल. चंद्रमंडल संकाशं सर्वदेव प्रियं दधी. स्नानार्थं मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिवेदां. पूर्णा नाम्ने शिलाय नमः. पयस् दधिस्नानं समर्पयामि. 2 पळ्या पाणी. दधिस्नानंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदक दोन काय. हा देववासे प्रतिगृह्यता. आता आडवे मार. गाठ नको मारू. तसाच फिरव ना. गुंडाळत नाही. तसाच गुंडाळत नाही. हा असा. हा बस ओके. बस का तिथं गुंडाळून ठेव. पुंडरीकाक्षं सभायभ्यंतर शुचिः. आता शुद्धोदक पाणी. बस शुद्धोदक पाणी. तुम्ही हळद कुंकू हळद यजमानाला माला आणि नेस्त्रीला 3 अक्षरा लाव. अक्षरा सरला शुभ्रा कुंकुमेन विराजिता. मया निवेदभक्त्या श्रीली घाल. मया निवेदभक्त्या गृहाण परमेश्वर सप्तधान्यानी निक्षिप्य. परत पाणी घे. शुद्धोदक भरपूर केली त्याची काय वाडगावर बांधून ठेव. गरबणी नव्हती. हा बस ओके. आता सप्तधान्य झाले. आता शेवाळी घे. घाल. मध्ये मध्ये खड्ड्यात घाल. आता सुवर्णाचा का तुकडा आणला काय काय असेल ते कण बीण. हिरण्य गर्भस्थम हेम बीजम विवावसोः अनंत पुण्य फलदपद शांतिं प्रयच्छ मे हिरण्यम निक्षिप्य. दही भात
दही भात घे. बस. आता ती वाळ लगेच. देवाला ओवाळ, मला ओवाळ, मित्रांना ओवाळ. दिवा का ओवाळायचा? दिव्यासारखं तेज राहायला पाहिजे चेहऱ्यावरती. घर बांधायचंय म्हणून त्रास घ्यायचा नाही. आपल्याला करायचंय, आनंदी राहायचं. नमस्कार कर दिव्याला. हा, तू तू राजू नमस्कार कर दिव्याला. हा, बस. नंतर घर बणीला साडी बिडी दे. हा? हे घे ओवाळ. दही भात. दही भात शेवाळ का घालायची? गारवा राहण्यासाठी, वास्तूला गारवा राहण्यासाठी. दही भात शेवाळ सांगितलेलं आहे ते घाल त्याच्यावरती. असं पेड जसं आपण धान्य पेरलं तसं. हा, दत्तोग्नम. पाणी घाल. आता तुम्ही शिला घ्यायचा आणि इथं ठेवायचा आहे. हा, तुमची आणखी 5 लोक कोण असतील ते बोलव, तुम्ही ठेवा. मला घाट दे इकडे, मला घाट इकडे. देवलग्नम सुदिनंत देव तारा बलं चंद्र बलंत देव विद्या बलं दैव बलंत देव पदेतेऽङ्गिरगं स्मरामि अक्षरगाल पूर्णानम्ने शिलाये नमः. सुप्रतिष्ठितात् सन्तु अक्षरगाल. काटकोना लावा मेतरी, काटकोना लावा. नंतर लावली. हा, बस. आता तो नारळ विडा आहे ना तिकडे ठेवलेला, तो मिस्त्रीच्या हातात दे. बाकी तुम्ही नंतर त्या मुहूर्ताचं तुम्ही द्या त्यांना. थांब देते. आनंदाने काम लवकरात लवकर करा. सांग राजू. आनंदाने काम लवकर करा, पटापट करा. आम्हाला बाबा गरबणीचा प्रसन्न आता जोड. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलयोगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. खोबरं 500 वर सगळ्यांना देऊन टाक. खोबरं खाऊन दात पण किती बांधली होशी? हा नारळ नंतर आड्याला लावतात. हे सावली सोपा नवेले गेले वाटतं. नवेले ना. हो नवेले नवीन गावकर गेलेत की आहे काय? इथं. मी पण येतोय, निघालो. थांबा. गाडीवर नेतायत काका. गाडीवरून कुठे नेणार? गाडी तिथेच आहे, वाटेत टाकले. हे छोट्या बाबू हे छोट्या दिन्या. तर आता तुम्हाला सांगतो, ही माझी मामी आहे आणि हा मामा आहे. आता झालेलं आहे सगळे विधी आटपलेले आहेत. सांगायचं राहून गेलं गडबडीत मग अशी. बडची काका घरी निघालेले आहेत आता. अशी ही जागा आहे इकडं खाली कातळ. इकडं पुढं पण अशी जागा आहे. तिथून तर तिथपर्यंत पाटी, तिकडे त्या टाकीच्या तिकडे पाटी, एवढी जागा आहे. इकडे आम्हाने कलम वगैरे लावलेत. तर अशा पद्धतीने यांच्याकडे मोठी चरणी खतत नाहीत, कारण खाली येणं पूर्ण कातळ आहे. ब्रेकरनी चरी खतायला लागते. आमच्या साईडला कशी जमीन असते खाली, कातळ नसतो. तर आजचा ब्लॉग हा घराच्या ते म्हणतात ना पायाभरणी, मुहूर्ताचा दगड, त्याचा आजचा हा व्हिडिओ होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक गावची, प्रत्येक वाडीची परंपरा ही वेगवेगळी असते, वेगवेगळी प्रत्येक ठिकाणी पद्धत असते. तर इकडची म्हणजे निवेंडी गावची पद्धत तुम्ही बघितलातच. माझा मामा निवेंडी, गणपतीपुळे निवेंडी या साईडला आहे. तर त्यांची तुम्ही पद्धत बघितला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.